थोडंच पुढे हे बघ. अरे यार गाडी येते तिथून. हा गाड्या आहेत वरती बोलतोय. सो गाईज चला आम्ही जाऊ. आम्ही फायनली घाबरत नाहीये मी, तसं घाबरायचा काही इश्यू नाहीये. डरपोक मी एकटाच तो गेलो असतो. गेलो असतो. हे बघा गाडी पण येते आणि रस्ता पण खूप खराब आहे. गाडीच्या चांगल्या तिथे वॉचमॅन बसले. तो पण हलतोय. आता आहेत पहिले काय त्याच्यात हार्ट असेल, हेवी हार्ट. इथे काय असतात? चिताज. मानस प्लीज जाऊ. सो हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू द चॅनल. नवीन व्हिडिओ आणि नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आम्ही आज आहे सॅटर्डे आणि आम्ही आज थोडं स्वतःला हॉन्ट करण्यासाठी आम्ही आज बाहेर आलोय. ते पण कुठे गेस करा? कुठे? कॉन्ट्रोवर्शियल स्पेस, सॉरी कॉन्ट्रोवर्शियल जागा आहे. दिस इज विच इज कॉल्ड आरे कॉलनी. सो आम्ही इकडे आलेलो दूध पियाला, पण आम्हाला बघायला लागलं भूत. आम्ही दूध कॅन्सल करून भूत बघायला. आता बघूया दूध कोण पिते. पुढेच एक हॉटेल आहे. नाव बघू शकतात, पूर्ण ब्लॅकआउट आहे. हॉटेलचं नाव काय? सरळ गाईड करतो आणि हा रस्ता मला तो बघ तिथे वरती जायचं आपल्याला. खूप जास्त मला भीती चल वाटते, चल कारण की वाटते समोर काहीच नाहीये. कोण आलं दरवाजा उघडू नका. आणि सगळ्यांचे प्रतिक्रिया बघा, सगळ्यांचे एक्सप्रेशन. कोणी पिन पोट आणलंय का? अगर जास्तच भीती वाटली तर त्याच्यात करू शकतो. इकडे पुढे हॉटेल आहे, खूप जुनं हॉटेल आहे. आमचं इकडे याचं काय मोटिव असं काहीच नाहीये. आमच्या खरंच कुठेतरी मोठी कीड आहे, तर तीच आम्ही गाडी जाऊन दे ना, तिच्या मागेच जाऊया. तो बघ. ह्याला काय बोलतात? हे बघ. अरे हॉटेल आहे जे बंद. थांब माणूस पुढे पुढे थोडं. ते बघ ते बघ आहेत बसले तिकडे. फक्त ते लोक जागे राहतात ना. वॉचमॅन बसलेत खुर्ची लावून. हे आहे एम्पिरियल हॉटेल आरेच्या खूप आधी. कोण पण नाही. अरे जुमेरात रात है जैसा साथ निभा साथ निभा. जुमेरात रात है जैसा साथ निभा रात निभा. मेरी सोहरा जबी फुरकत दम मिटा जहां इश्क जा इटा जहां. जुमेरात रात है जैसा साथ निभा साथ निभा बाय बाय. सो हॅलो गाईज अँड वेलकम बॅक. सेम व्लॉग पण दुसऱ्या दिवशी तुमचं स्वागत आहे. आणि आता आम्ही आलोय शॉपिंग करायला. आणि कालचा जो दिवस होता आरे कॉलनीचा तो खूप बोलतात ना थोडा असं डरावना टाईप होता. आमची थोडी आम्ही घाबरलो होतो, पण ठीक आहे चालेल. पण ती नाईट एक अशी मेमोरेबल नाईट असेल आणि आम्ही खूप एन्जॉय केलं नाईट आऊट. सो दिस इज द थिंग. एक मिनिट लाईट बंद होते. सो दिस इज द थिंग. आणि चला आता शॉपिंगला आलो आहेत आणि आम्ही सगळे आहेत, तर चला शॉपिंग एन्जॉय करूया. हे बोला कुठे? आज आम्ही आलेलो आहे झुडिओ मध्ये. आणि झुडिओ काय आहे? झुडिओ आहे जेव्हा नसतील तेव्हा यायचं झुडिओ मध्ये. काय बोलते काकाला? गुलाल फेकतात ना. अरे ते काकांच्या डोक्यावर गुलाल आहे बाई, हेअर कलर नाही येतो. विचारू का? मला विचार. मला माहिती आहे. काय तुझं हे काय लागलं केसाला? ताडपत्रीवाला जॅकेट. आकांक्षा हे बघ जॅकेट ताडपत्रीवाला. सो गाईज काल आम्ही गेलेलो आरेला आणि प्रांजली. कसं वाटलं काल? कसं वाटलं? ॲक्टिंग बघा, सगळ्यांकडनं ॲक्टिंग बघा. तर सगळ्यात जास्त आरेची आता मी आठवण दिली आहे प्रांजलीला, तर ती आहे घाबरलेली. सर्वात जास्त घाबरली ती प्रांजलीच. आणि सध्या तिला काय बोलायचं नाही त्या विषयावर, म्हणून ती एकदम शांत झालं.
फुल ॲक्टिंग मोडमध्ये आहे ना. नको घेऊ यार, बंद कर. हिला ना नेहमी असे सगळे बातचीत करायला तिला आवडतच नाही. हा बा हे ह्या गोष्टी सगळ्यात इंटरेस्ट घेते लगेच, पण असं काही गोष्टी शेअर करायचं तर काय नाही. तर चला गाईज मीच तुमच्याशी शेअर करतो. सो एक इम्पिरियल पॅलेस हॉटेल आहे आरे कॉलनीमध्ये. आरे कॉलनीच्या बाजूलाच आहे आणि ते खूप वर्ष आधी बंद झालेलं. आणि तिथे काहीतरी असे घटना झालेल्या आहेत सुसायडल, आणि तिथे असं आहे की गोस्ट येतात आणि लेपर्ड्स पण तिथे राहतात असं म्हणतात. आणि आम्ही काल रात्री तिथे गेलो तर एक डिफरंट नेगेटिव्हिटी असं आणि फुल असं विंटेज असं तिकडे होतं बाहेर. आणि आम्ही अक्षरशः तिथे एकदम निघायच्या ह्याच्यात कंडिशनमध्ये होतं, म्हणून मी शूट नाही केलं. जेवढं पण क्लिप्स तुम्ही आता बघितले तेच होते ते स्टार्टिंगला. सो दिस वॉज द थिंग. आणि आम्ही सगळे 6 जण होतो गाडीत आणि वी रिअली एन्जॉयड इट. आणि खूप हॉन्टिंग होतं ते. आणि आम्हाला गाईड केलं यशने, तर यश आणि श्रेयाने. श्रेया का यश कोणतरी आधी गेले होतं तिकडे. तर यश काय बोलला पण? बोल ना मला नाही बोलायचं. का घाबरू वाटते? तो विषयच नको. ठीक आहे चालेल, आपण श्रेयाकडून बघू. श्रेयाकडून ऐकूया काय बोलते श्रेया. सो आता लाईट्स झाले आहेत ऑफ आणि वाजले आहेत 9:45. वाजता बंद करतात. सो आम्ही निघू आता. आणि बिलिंगचं थोडं बाकी आहे म्हणून थांबलो आहे. आणि आज संडे आहे म्हणून खूप जास्त हे बघा लाईट्स बंद होतात. तर संडे आहे म्हणून जास्त वेळ लागतो बिलिंगसाठी. सो गाईज आम्ही आहोत वर्सोवाला आणि आम्ही ऑथेंटिक चायनीज खायला आलो आहे. त्यांचं हे आहे पॉट राईस. सो कालचा मी जसं सांगितलं आधी, कालचा आम्ही एक्सपिरियन्स शेअर करतो आता. की आम्ही आरे कॉलनीमध्ये गेलो आणि एम्पायर काय होतं नाव? इम्पिरियल पॅलेस हॉटेल. तर ते बघूनच असं थोडं हॉन्टेड आहेच ते हॉन्टेड, पण आम्ही एक्सपिरियन्स सांगतो तुम्हाला. आम्हाला घेऊन गेलेली श्रेया. तर तिकडच्याबद्दल काहीतरी सांग जे तुला माहिती आहे त्या हॉटेलबद्दल. इथे कोणी जाऊ नये, खूप वाट लागते? आपली तर नाही लागली. इथे आमच्यापैकी अर्ध्या लोकांना माणसं दिसत होती, अर्ध्या लोकांना माणसंच नव्हती दिसत. पण स्टोरी काय आहे तिकडची? हॉन्टेड आहे. दुसरे काय हिस्ट्री अशी आहे. तो बेसिकली थोडासा दे ना. सो तिकडची हिस्ट्री अशी आहे. हा बस ओके बस. सो सॉरी, तिकडची हिस्ट्री अशी आहे की तिकडे पहिला आर्ली बेसिसवर रूम द्यायचे आणि एकाला नाही दिली तर त्यांनी समोरच्याला मारून टाकलं की मला आर्ली बेसिसवर का रूम नाही दिली. हा मग त्यांनी डाउनलोड केलं आणि त्याच्यानंतर मग तो आर्ली बेसिसवर बुकिंग करून खुश राहिला. पण ज्या मालकाने त्याला नाही दिली आर्ली बेसिसवर रूम त्याला त्यांनी मारलं. ओके. आणि लेपर्ड बद्दल काय हिस्ट्री? लेपर्ड बद्दल हिस्ट्री हे आहे की ते हे चिताचे भाऊ बहीण होत्या. तर ते जेव्हा फिरायला आलेले इकडे तेव्हा लेपर्ड बोलला की जरा मी चॉकलेट घेऊन आलो आणि लायन वगैरे सगळे निघून गेले आणि लेपर्ड राहिला पाठी. तर लेपर्डच्या आईने आग मारली, अरे असं नाव पडलं आरे कॉलेज. सो बेसिकली गाईज कन्क्लुजन हे आहे की लोकांनी तिथे त्याला त्या जागेला हॉन्टेड बनवलं आहे. ॲक्च्युली तसं नाही आहे. आम्हाला जाताना थोडं घाबरू वाटलं. सगळ्यात जास्त आम्ही घाबरलो. पण तुम्ही जर डोक्यात तोच थॉट ठेवणार तर तुम्ही ऑब्व्हियसली घाबरणार. पण तसं ॲक्च्युली त्या हॉटेलचा जो ओनर होता तो बँकरप्ट झालेला आणि त्याच्यामुळे ते हॉटेल पूर्ण सीज आणि बंद झालं. सो दॅट्स द रिझन. आणि तिथे कोणच नसल्यामुळे आरेला लागू नये म्हणून लेपर्ड्स तिकडे राहतात, येऊन जाऊन असतात. आणि अगर तुम्हाला रात्री ते इम्पिरियल हॉटेल बघायचं असेल तर इम्पिरियल ब्ल्यू पिऊन गेलेलं चालेल. आम्ही नव्हती पिली. बेसिकली आता आम्हाला काय फील नाही झालं. एक
फक्त एवढंच की लाईट नव्हते, देअर वॉज नो प्रॉपर एक्सपोजर ऑफ लाईट, त्याच्यामुळे रोड काळोख रोडवर चालवायला थोडीशी भीती वाटते. कसली ते माहीत नाही पण वाटते. आजूबाजूला आम्ही युटर्न मारला पहिला, नको जाऊया म्हणून. मग आमच्या बाजूने दोन बाईकवाले गेले. मग आम्हाला कॉन्फिडन्स आला, जातात ना, चल आपण पण जाऊया, तो बाईकवर चल जाऊया. थोडं आम्ही पुढे गेलो, त्या लोकांनी पण युटर्न मारला. तर आम्ही आता बोललो की नाही, दोन्ही युटर्न मारला तर जाऊयाच. तर हा यश, सॉरी माझा नावाचा गोळ आहे जरा. तर यश बोलतो की काय नाही, चल जाऊया आपण, एक पुढे हॉटेल आहे बंद पडलेलं आणि गेलोय पहिला तिकडे एकदा. बोललोय ना चला जाऊया. सर्व गेले, हॉटेल वगैरे बघितलं, छान होते. सगळ्या जेवढ्या पोरी होत्या त्या सगळ्या घाबरलेल्या. तिघं होते ते घाबरलेले. मग आपण निघालो, पण असं काही फील नाही झालंय, काहीच नाही झालं. सो इट्स जस्ट आय डोंट नो, इट्स अ इल्युजन और एनिथिंग. की लोकांना खूप काय दिसलंय तिकडे. बेसिकली तुम्ही म्हणतील की भूत आहे दिसणार, तर काहीही गेलं तुमच्या आजूबाजूला तुम्ही तेच इल्युजन येणार की अरे कोणतरी होतं उभं. हे माहीत नाही हॉन्टेड आहे की नाही आहे, पण आम्हाला फील नाही झालं. फक्त काळोख होतं म्हणून थोडीशी भीती वाटते. घाबरू झालेल्याची, बाकी काय. थँक्स. ठीक आहे, ही आहे स्टोरी. तर आता आम्ही जेवतोय आणि भेटूया थोड्या वेळ. सो येस गाईज, आमचं डिनर झालं आहे फिनिश आणि सर्व घरी गेले. आणि आता मी पेट्रोल पंपवर आहे. फ्युएल झालंय भरून, हवासाठी थांबलोय. समोर बघू शकता. सो एका टायरमध्ये हवा कमी आहे, तर तुम्ही बघू शकता. हा पाठच्या टायर 31.9 आहे, 31.3 आहे. प्रेशर असलं पाहिजे 33 to 35च्या मध्ये मेंटेन. सो हाय, ठीक आहे. चला, आजचा दिवस खूप छान गेला आणि तुम्ही व्लॉग जरूर तुम्ही एन्जॉय केला असेल. व्हिडिओ कसा होता ते मला जरूर कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि व्लॉग मी इथेच एंड करतो. खूप छान दिवस गेला आणि व्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी खूप मेहनत करतोय. आणि दॅट्स इट फॉर टुडे. मी व्हिडिओ इकडे संपवतो. दिस इज युअर चिलेटर पिक्सेल सायनिंग आउट. आणि तुम्ही नवीन असेल चॅनलला तर काय करा, सबस्क्राईब आणि लाईक. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.